हाय, शुभ सकाळ. चला तर माझं आवरून झालेलं आहे. गॅस कट्टा पुसून झालेला आहे छान असं. आणि आता मी रोजच्याप्रमाणे गरम पाणी पिणार आहे. तर गरम पाणी प्यायल्याशिवाय सकाळची सुरुवात होत नाही. तर चला गरम पाणी करूया आपण. गरम म्हणजे एकदम पण गरम पीत नाही मी, थोडंसं कोमट, पण ते गरम पाणी प्यायला हवं सकाळी. गरम पाण्याशिवाय सकाळची सुरुवात होत नाही. तर चला आपलं गरम पाणी झालेलं आहे. तर आता आपण गरम पाणी पिणार आहोत. आणि इकडे माझा मुलगा आवाज देतो आहे, मम्मी लवकर आवरून घे. तर मोठ्या मुलाला सायकलवर जायचं असतं आणि आज माझी खूप गडबड झाली, सकाळी लवकर उठली नाही मी. तर पाहू शकता आता गडबड कशी आहे सकाळची. चला तर आपण लगेच टिफिनच्या तयारीला लागूया. तर इकडे घेतलेली आहे मी चपाती, एक साईडला भाजी ठेवलेली आहे, पाहू शकताय. छान अशा चपात्या घेतलेल्या आहेत बनवून मी. चला तर आपलं छान असं टिफिन बनवून झालेलं आहे, पाहू शकताय. भाजी पण रेडी झालेली आहे आपली. तर आता आपण पुढच्या तयारीला लागूया. तर इकडे बघा आमचे छोटे साहेब रेडी झालेले आहेत स्कूलमध्ये जायला. तर त्याला भेटली होती सर्टिफिकेट आज, आणि तर त्यांनी मला सकाळी दाखवली. तर खूप घाई पण होती, बॅगमधून काढून दाखवली लगेच. तर तो चाललेला आहे त्याच्या आजीसोबत. स्कूल बस येते तिथे स्टॉपवर आमच्या, तर घेऊन जावं लागतं. आणि मोठा मुलगा सायकलवर जातो. तर त्याचं झालेली तयारी दोघांची. आणि मग मी घेतलं माझं आवरून. तर छान अशी फुलं काढलेली आहेत. इतकं पाऊस आलं होतं जोरात की छत्री घेऊन जायला झालं. मग त्याच्यानंतर मग मी छान अशी पूजा माझा मोठा मुलगा करतो रोज, माहिती आहे तुम्हाला. रोजच्या व्हिडिओ जर बघत असाल तर नक्कीच माहिती असणार. तर छान अशी फुलं काढलेली आहेत, तगाडीची, जास्वंदीची. तर आता सध्या फुलांचं सीझन चालू आहे, त्या तगाडीचं खूप सारी तगाडी भरलेली असते. तर आपण तर रोज खूप छान रेडी होतो. तर देवारासुद्धा खूप छान दिसला पाहिजे. देवाला फुलं वाहिली, खूप छान सगळीकडे सजवली, तर खूप छान देवारा फुललेला दिसतो. तर तसंच मी आता छान फुलं लावून घेतलेली आहेत देवाला, पाहू शकता सगळीकडे लावलेली आहेत मी फुलं. तर आता आपण नमस्कार करून घेणार आहोत. वरतीसुद्धा माझे देव आहेत वरती, तर तिथेसुद्धा फुलं लावलीत मी. तर चला आता आपण घेऊया नमस्कार करून. तर आपला नमस्कार करून झालेला आहे, पाहू शकताय. छान असं नमस्कार, सकाळचं देवाला हात जोडलं की किती छान दिवस जातो आपला. तर पहिलं आपलं उठल्यानंतर काम असतोच, पण काम झाल्यानंतर पहिली देवपूजा करायला हवी. दिवसभराचं आपलं देवपूजानंतरच काम खूप छान होतं. पूजा झाली की मनाची शांती होते खूप छान. तर चला आता आपण पुढच्या कामाला लागूया. तर मला जायचं होतं आज रेशनिंगला, आणि पाहू शकता किती गर्दी आहे. तर रेशनिंगला मला 2 तास गेले. तिथे असते मशीन थंब देण्यासाठी, तर तिथे खूप कधी मशीन बंद पडते, कधी चालू होते मध्ये, त्याच्यामुळे 2 तास गेले. त्याच्यानंतर आल्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं मी फटाफट, आणि मग लगेचच जेवण करायला बसली. तर हा आहे छोटा मुलगा, मोठा मुलगा तर लेट येतो. तर आम्ही जेवण करून घेतलं दोघं मिळून. त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे माझं काम आवरून. तर भांडी होती घासायची, कचरा काढायची होती. तर छान असं पाऊस नसल्यामुळे पटपट मला आवरता आलं, भांडी घासता आली. आणि हा आहे संध्याकाळचा वातावरण. तर ढग खूप निघालेले आहेत आणि पाऊस नव्हता. बाय बाय.